So good morning, Prasad. Good morning, Ashish. We'll start the session. So, yesterday we have discussed about the agile methodology, right? We have discussed about the agile methodology. And agile methodology काय यूज करायला लागलो तर आपण वी हॅव सीन कपल ऑफ पॉइंट्स. फ्लेक्झिबिलिटी आहे तिथं, राईट? सो कोलॅबरेशन होतं, सो कस्टमर इन्व्हॉल्वमेंट आहे तिथं. सो हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस केले होते ॲज अ पार्ट ऑफ ॲजाईल मेथोडॉलॉजी. आणि नाव वी आर गोइंग टू बी सी त्याच्यामधलेच कपल ऑफ फ्रेमवर्क्स ऑल्सो ॲजाईल मेथोडॉलॉजी. वी आर हॅव्हिंग अ कपल ऑफ फ्रेमवर्क्स, जसे की स्क्रम होतं, DSDM आहे, कॅनबॅन आहे. असे भरपूर फ्रेमवर्क आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे पॉप्युलर फ्रेमवर्क आहे ॲजाईल मेथोडॉलॉजी जे फॉलो करतात, तर त्याच्यामध्ये आहे स्क्रम. मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन आर गोइंग टू बी यूज द स्क्रम. मग आपण वी आर गोइंग टू बी फोकस ऑन स्क्रम हिअर. तर स्क्रम काय आहे? तर स्क्रम इज अन ॲजाईल फ्रेमवर्क within people can address complex problems and they deliver the products with the highest possible value in a productive and creative way. परत आपण डिस्कस केलं की म्हणजे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आपण अंडरस्टँड करायला लागलो स्क्रम मध्ये, आणि त्याला कसं आपल्याला मॅक्झिमम थ्रूपुट, मॅक्झिमम आउटपुट कसं आपल्याला देता येईल इन अ प्रोडक्टिव्ह वे, तर ते आपण वाया स्क्रम आपण प्रोव्हाइड करायला लागलो. स्क्रम लाईट वेट आहे, अंडरस्टँड करण्यासाठी सिम्पल आहे, पण जो जो मास्टर करतो, जो हे हँडल करतो, त्याच्यासाठी मात्र कम्पॅरेटिव्हली इट इज अ क्वाईट डिफिकल्ट. तर त्याच्यासाठी आपला रोल नाहीच आहे, त्याच्यासाठी सेपरेट स्क्रम मास्टर नावाचा रोल आहे इथं. तर आपण काल बघितलं की ह्या इथं जे आहेत, हे जे आहे स्क्रम फ्रेमवर्क आहे, आणि या सगळ्या ज्या मीटिंग्स वगैरे आहेत, मग त्याच्यामध्ये स्प्रिंट प्लॅनिंग असेल, रेट्रोस्पेक्टिव्ह असेल, डेली स्क्रम असेल, रिव्ह्यू असेल, किंवा बॅकलॉग रिफाईनमेंट असेल, आणि हे परत याचे आर्टिफॅक्ट्स आहेत, प्रोडक्ट बॅकलॉग, स्प्रिंट बॅकलॉग, इन्क्रीमेंट, हे सगळं कंप्राईज केलं, हे सगळं मिक्स केलं की त्यालाच काय म्हणायला लागलो आपण, एक स्क्रम फ्रेमवर्क. या मीटिंगला आणि आर्टिफॅक्टला ज्यावेळेस आपण कंबाईन करायला लागलो, तर हे सगळं मिळून काय आहे तुमचं कुठलं फ्रेमवर्क? स्क्रम फ्रेमवर्क. सो मग आपल्याला याच्यामध्ये स्क्रम फ्रेमवर्कमध्ये आपल्याला स्टार्ट करायचंय स्क्रम टीम पासून. कुठली टीम? इथं जी आपल्याला दिसतीये ही जी टीम आहे, ही कुठली टीम आहे? तर स्क्रम टीम आहे. तर स्क्रम टीम मध्ये कोण कोण असतं? तर स्क्रम टीम मध्ये स्क्रम मास्टर असतो. फर्स्ट वन इज द स्क्रम मास्टर, सेकंड वन इज द प्रोडक्ट ओनर, अँड थर्ड वन इज द डेव्हलपमेंट टीम. डेव्हलपमेंट टीम मध्ये आपण सगळेच आलो, म्हणजे टेस्टर आले, QA आले, BA बिझनेस अनालिस्ट आला, तुमचा आर्किटेक्ट आला. हे सगळे लोक जे आहेत ते कशाचा पार्ट आहेत? डेव्हलपमेंट टीमचा. म्हणजे जिथून तुम्ही रिक्वायरमेंट कलेक्ट करायला लागलात, सो BA कन्सिडर करा, तुम्हाला रिक्वायरमेंट द्यायला लागलाय. परत तुमचे डिझाईन आर्किटेक्ट असेल किंवा टेक्निकल लीड असेल, जे तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड करायला लागले. तुमचे डेव्हलपर ऍक्च्युअल सोर्स कोड डेव्हलप करायला लागले, तुम्ही ऍक्च्युअल टेस्टिंग परफॉर्म करायला लागलात. सो हे सगळे लोक जे आहेत, क्रॉस स्किल पीपल्स आर वर्किंग टुगेदर ॲज अ पार्ट ऑफ डेव्हलपमेंट टीम हिअर. मग आपण आता एक वन बाय वन वी आर गोइंग टू बी स्टार्ट डिस्कसिंग. वी स्टार्ट डिस्कसिंग विथ द फर्स्ट वन कॉल्ड स्क्रम मास्टर. स्क्रम मास्टरचा काय रोल आहे इथं? तर स्क्रम मास्टर ज्या सगळ्या मिटिंग्स ज्या आपण म्हणतो ना इथं, की स्प्रिंट प्लॅनिंग मिटिंग आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह मिटिंग आहे, डेली स्क्रम कॉल आहे, रिव्ह्यू आहे, बॅकलॉग रिफाईनमेंट आहे, हे मीटिंग सगळ्या प्लॅन करणं, म्हणजे ह्या मीटिंग अरेंज करणं, ऑर्गनाईज करणं, आणि स्वतः इनिशिएटिव्ह घेणं ह्या सगळ्या मीटिंगमध्ये, बिकॉज ही इज द मेन. जसं बघा, एखाद्या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर असतो. इथं ज्यावेळेस आपण ॲजाईल फॉलो करायला लागलो, स्क्रम फ्रेमवर्क मोस्टली फॉलो करायला लागलो, तर इथं प्रोजेक्ट मॅनेजर नावाचा कन्सेप्ट नाहीये. देर इज नो प्रोजेक्ट मॅनेजर. इथं कोण आहे? स्क्रम मास्टर आहे. कोण आहे? स्क्रम मास्टर. आणि त्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय. जर त्याला जे काही तुम्ही स्प्रिंट बॅकलॉगमध्ये रिक्वायरमेंट पिक केलेले असतील, ते ॲट द एंड म्हणजे रिव्ह्यूला त्या सगळ्या कंप्लीट झालेल्या असतील, तर त्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल. सगळ्याचे जर सगळे काम करतायत, त्यांना काही इश्यू येत असतील, तर ते त्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तर हे सगळ्या ऍक्टिव्हिटी कुणाला करावं लागतात? स्क्रम मास्टरला. तर स्क्रम मास्टर रिस्पॉन्सिबल काय आहे? तर हे ज्या मिटिंग्स आहेत सगळ्या, त्या मिटिंग ऑर्गनाईज करणं, त्या मिटिंग चे काय पॉइंट्स, म्हणजे तुम्ही एखादी मिटिंग झाल्यानंतर कुठले कुठले पॉइंट डिस्कस केले, काय त्याच्यावर सोल्युशन काय आलं, सपोज काही ठिकाणी इश्यू असतील तर त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काय काढायला लागला, तर हे सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या
स्क्रम मास्टरची. तर स्क्रम मास्टर काय करायला आहे? सो हिअर वी कॅन सी दॅट एनकरेजेस फेस टू फेस कम्युनिकेशन, द टीम्स सेल्फ ऑर्गनाइज अँड अकाउंटेबिलिटी. तर एक तर फेस टू फेस एनकरेज म्हणजे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. तर सो त्याच्यासाठी इथे जे आपल्याला एक मीटिंग दिसतीये, कुठली मीटिंग आहे बघा? हिअर वी कॅन सी कुठली मीटिंग आहे? डेली स्क्रम. डेली स्क्रम. सो डेली स्क्रम कॉलमध्ये रोज तुमचा एक 15 मिनिटाचा किंवा 15 to 30 मिनिट्सचा एक कॉल असणार आहे. त्याचं नाव आहे डेली स्क्रम कॉल किंवा डेली स्टँडअप कॉल सुद्धा म्हणतात त्याला. कुठला कॉल? डेली स्टँडअप कॉल. सो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे टीम मेंबर्स आर कोलॅबरेटेड. म्हणजे पूर्ण सगळी टीम तुमची काय व्हायला लागली तिथं एका प्लॅटफॉर्मवर, त्या जी काही मीटिंग असेल तिथं सगळी कोलॅबरेट होईल. सपोज तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय तर त्याच्यासाठी तो एक रूम बुक करेल, एक मीटिंग रूम बुक करेल स्क्रम मास्टर. तिथं सगळे काय होणार आहेत? कोलॅबरेट होणार आहेत. मग स्क्रम मास्टर काय करेल की आपला स्क्रमचा बोर्ड असतो. काय असतो? स्क्रमचा बोर्ड असतो. तो स्क्रम बोर्ड असा दाखवणार आपल्याला. ओके, त्याच्यावर सगळे आपल्याला तिकीट्स भेटणार. सो जस्ट आय एम गोइंग टू शो यू हिअर. हे जिरामध्ये आपण बघतोय. कशामध्ये? जे मी तुम्हाला दाखवायला लागलो ऍक्च्युअल. आपण इथं जे ट्रॅकिंग करतो, ही जी डेली स्क्रम कॉल असणार आहे, तर तिथं तुम्हाला जिरा बोर्ड कसा असतो तिथं तुम्हाला सो इथं तुम्हाला जो बोर्ड दिसायला लागलाय, कॅन यू सी वन बोर्ड हिअर? हा जो आहे इथं बोर्ड, हा जो आहे हा काय? हा एक बोर्ड आहे. सो त्याच्यामध्ये इथं आपल्याला डिफरंट डिफरंट वेगळे वेगळे प्रोजेक्ट आहेत. सो इथं अराईज नावाचा प्रोजेक्ट आहे, दुसरा डीपटॉक नावाचा प्रोजेक्ट आहे. सो ते इथं हा जो बोर्ड आहे, हा तुम्हाला जो बोर्ड दिसतोय तो हा तुमचा स्क्रम बोर्ड आहे. कसला बोर्ड आहे? विच बोर्ड वी कॅन कॉल इट एज? स्क्रम बोर्ड. आता या स्क्रम बोर्डमध्ये तुम्हाला आता जे जे तिकीट्स काम चालू आहेत, जसं की इथं इव्हेंट अँड वेब बुक्स नावाचं तिकीट आहे. याच्यावर अर्पित नावाचा जो डेव्हलपर आहे तो काय करतोय? काम करतोय. परत इथं काही बग्स आलेले आहेत, ते बग फिक्स करण्यासाठी हे नंदन प्रिन्स नावाचा डेव्हलपर काय करतोय? काम करतोय. सो इथं आपल्याला दिसतं इथं बघा डेव्हलपमेंट इन प्रोग्रेस. क्यूए कुठले कुठले रिजेक्ट केलेले आहेत, हे क्यूएनं रिजेक्ट केलेले आहेत. सो परत क्यूए ऍक्सेप्टेड, हे क्यूए न काय केलेले आहेत? ऍक्सेप्ट केलेले आहेत. कुठले तिकीट ह्या स्प्रिंटमध्ये क्लोज झालेले आहेत हे इथं आपल्याला क्लोज झालेले दिसत आहेत. सो हे सगळं हा बोर्ड काय करतो? स्क्रम मास्टर काय करतो? डेली ओपन करतो. म्हणजे ज्यावेळेस आपली टीम मीटिंग असते, कुठली? डेली स्प्रिंटचा जो कॉल असतो, डेली स्क्रम कॉल किंवा आपण त्याला स्टँडअप कॉल म्हणायला लागलो, तर त्याच्यामध्ये हा काय करणार आहे? हा जसं आपण फर्स्ट पॉईंट डिस्कस करायला लागलो, एनकरेजेस फेस टू फेस कम्युनिकेशन, द टीम सेल्फ ऑर्गनायझेशन अँड अकाउंटेबिलिटी. सो हा स्क्रम मास्टर काय करणार? सगळ्यांना कोलॅबरेट करणार. मग सपोज तुमच्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे तर मीटिंग रूम बुक करणार. त्याच्यामध्ये सगळे डेव्हलपर असतील, क्यूए असतील, बीए असेल, सगळी टीम तिथे आलेली आहे. आणि मग तो काय करायला लागलाय? हा स्क्रम बोर्ड काय करतोय? ओपन करतोय. जसे की सपोज आता ह्याच्यावर डेव्हलपमेंट इन प्रोग्रेसमध्ये संदेश नावाचा डेव्हलपर आहे. संदेशला विचारणार की याचं स्टेटस काय आहे? हे जे काही तिकीट आहे पासिंग लँग्वेज इन व्हॉइस सर्व्हिसेस, याचं करंट स्टेटस काय आहे? मग काल तू काय काम केलं त्याच्यावर? किती प्रोग्रेस झालाय? हा म्हणजे हा काल जे काही अपडेट दिलेलं होतं संदेशनं, त्याच्यापेक्षा आज काय व्हायला पाहिजे? अपडेट पुढे मूव्ह व्हायला पाहिजे, त्याला दिसायला पाहिजे. किंवा हे जे बग आहेत, हे ह्या बगवर कोण कोण काम करायला आहे? नंदन. सो नंदनला विचारणार की हे बग फिक्स झाले का? किंवा ह्याच्यावर अर्पित काम करतोय, तो अर्पितला विचारणार की हे कुठपर्यंत आलंय, ह्याचं स्टेटस काय आहे, या तिकीटचं डेव्हलपमेंट कम्प्लीट काय, कधी होईल, काय होईल, हे सगळं. मग परत इथं क्यूए, सपोज क्यूएने 2 रिजेक्ट केलेले आहेत, क्यूएला विचारणार का रिजेक्ट केलेले आहेत, काय याच्यामध्ये बघायले, कशामुळे रिजेक्ट केले. क्यूएनं ऍक्सेप्ट केलेले असतील तर इथं जे ऍक्सेप्ट केलेले आहेत, सो जस्ट दे आर गोइंग टू बी आस्क. सो हे जे आहे याला कुठला बोर्ड म्हणतो आपण? स्क्रम बोर्ड. स्क्रम बोर्ड तो काय करतो? ओपन करतो. कोण? आपला स्क्रम मास्टर. आणि प्रत्येकाला त्यांचं स्टेटस विचारतोय. कुठल्या कॉलमध्ये? डेली स्क्रम कॉल किंवा डेली स्टँडअप कॉलमध्ये. सो इथं तुम्हाला ऍक्च्युली इथं म्हणजे काय करायचंय आपल्याला? ह्याच्यामुळं याला काय कळणार आहे की स्क्रम मास्टरला, की तुमची टीम प्रोग्रेसिव्ह आहे की नाहीये, अकाउंटेबल आहे की नाहीये, राईट?
जर तुम्ही काल पण जे स्टेटस सांगितलं आज पण तेच जर सांगत असताल तर तुम्ही प्रोग्रेसिव्ह आहेत का? Can we say we are a progressive in certain situation? म्हणू का आपण प्रोग्रेसिव्ह आहेत? प्रोग्रेसिव्ह कधी म्हणणार आपण? ज्यावेळेस वर्क आपलं कम्प्लीट म्हणजे प्रोसेस आहे काहीतरी. कम्प्लीट, हा आपण कम्प्लीट नाही म्हणू, पण सपोज एखादं तुम्हाला एक स्टोरी असाइन केलेली म्हणजे एक तिकीट असाइन केलेलं कन्सिडर करा आणि त्याला 3 दिवस लागणार आहेत. सो आज तुम्ही स्टार्ट केलेलं आहे, तर उद्याच्याला मीटिंगमध्ये सांगितलं की मी हे स्टार्ट केलेलं आहे, नियर अबाउट 10% 20% काहीतरी वर्क झालंय, हे मॉड्यूल त्याच्यातलं झालंय, ते झालंय. उद्याच्याला परत तेच जर सांगितलं तर स्क्रम मास्टर चिडल, तो म्हणाल तुझा काय प्रोग्रेस आहे? मग काल पण तेच सांगितलं होतं, आज पण तेच सांगायला लागलास. त्याच्या पुढे जायला पाहिजे का नाही? 10-20% तुम्ही जे सांगितलं त्याच्या मूव पुढे व्हायला पाहिजे, येस. राईट? समथिंग गो हेड. सो मग हे आपल्याला एक्सपेक्टेड आहे, तर त्याच्यावरून म्हणजे ह्या कॉलवरनं स्क्रम मास्टरला कळतंय की टीम सेल्फ ऑर्गनाइज आहे, प्रॉपर वेनं काम करायली, अकाउंटेबल आहे. परत सेकंड थिंग काय, if he is responsible, scrum master is responsible for solving the problems, solves the problems for them, for the team, not waiting who broke it or who should fix it. Suppose काही इश्यू आला, म्हणजे इथं कुणाला काम करताना काही इश्यू आला, मग डेव्हलपरला इश्यू आला असेल, टेस्टरला आला असेल, कुणालाही टेक्निकल लीडला आला असेल. सो व्हॉट एव्हर जो काही इश्यू आला असेल, तर तो इश्यू का आला हे नाही, तो त्याचा विचार करत नाही कोण? स्क्रम मास्टर. तो काय करतोय, तो रिझॉल्व्ह कसा करायचा. आणि आपले जे हे म्हणजे सपोज आता आपण, मी स्टॉप झालोय, माझं काम स्टॉप झालंय त्या इश्यूमुळे, तर ते काम स्टार्ट व्हायला पाहिजे ना, राईट? आपण ब्लॉकर असायला पाहिजेत का? आपण म्हणजे ब्लॉक नसायला पाहिजेत, ते त्याच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून कुठलाही टीमला काहीही प्रॉब्लेम आला तर तो रिझॉल्व्ह करण्यासाठी कोण इथं अवेलेबल आहे आपल्याकडं? कोण रिस्पॉन्सिबल आहे? Scrum Master. So Scrum Master is available for us for solving the team's problem. He is not waiting who broke it or who should fix it. Suppose एखादं एन्व्हायरमेंट गेलंय, तर आपण सांगितलं, आपण रिपोर्ट केला की एन्व्हायरमेंट अवेलेबल नाही. स्क्रम मास्टर लगेच त्याच्या रिलेटेड जे जे लोक आहेत, एन्व्हायरमेंट जे बघतात, इमिडिएटली त्यांना कॉन्टॅक्ट करणार आणि त्यांना विचारणार की कधीपर्यंत एन्व्हायरमेंट अवेलेबल होणार आहे. तो नाही विचारणार त्यांना की एन्व्हायरमेंट कशामुळे गेलं, काय गेलं. दे आर गोइंग टू बी आज देम ॲज अर्ली ॲज पॉसिबल एन्व्हायरमेंट वुड बी बॅक. ते एन्व्हायरमेंट अवेलेबल पाहिजे. आमची टीम ब्लॉक झालेली, आमच्या टीमला काम करता येत नाही, लवकरात लवकर ते इश्यू फिक्स करा आणि एन्व्हायरमेंट आम्हाला अवेलेबल करून द्या. ह्याच्यासाठी कोण काम करायला लागले, म्हणजे कुठलेही असे कुठलेही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी कोण आहे इथं अवेलेबल? टीमचे प्रॉब्लेम म्हणजे टीमचे जे काही इश्यू असतील ते रिझॉल्व्ह करण्यासाठी पर्सन कोण आहे? स्क्रम मास्टर. स्क्रम मास्टर अगेन, स्क्रम टीम इज फंक्शनल अँड प्रोडक्टिव्ह. म्हणजे डेली स्क्रम कॉलमधून त्याला कळणारच आहे ना, टीम तुमची प्रोडक्टिव्ह आहे, फंक्शनल आहे. तुमचं जर प्रोग्रेस दिसत असेल तर टीम कशी आहे? बरोबर, टीम कशी आहे? फंक्शनल आहे, प्रोडक्टिव्ह आहे, राईट? अगेन, इंटॅक्ट स्क्रम व्हॅल्यूज, रूल, प्रॅक्टिसेस थ्रू आउट द ऑर्गनायझेशन. म्हणजे जे स्क्रमचे रूल्स आहेत, प्रॅक्टिसेस आहेत, त्या आपल्याला सगळ्या स्क्रम टीममध्ये त्या रुजवायच्यात. तर आपण हे जे आहेत, कुठले रूल्स आहेत, व्हॅल्यूज आहेत, ते आपण लास्टला बघणार आहेत. स्क्रमचे रूल्स, प्रॅक्टिसेस, तर त्या रुजवण्याचं काम कोण करायला लागलाय? स्क्रम मास्टर. अगेन, प्रोव्हाइड गायडन्स अँड सपोर्ट टू द स्क्रम टीम. म्हणजे काहीही त्याच्याकडनं सपोर्ट पाहिजे असेल तुम्हाला स्क्रम टीम मधल्या स्क्रम मेंबरला, तर तो ऑलवेज अवेलेबल आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. अँड लास्ट वन, गिव्ज रेग्युलर फीडबॅक टू द टीम अँड हेल्प देम टू कॅटलाइज चेंज. म्हणजे कंटिन्युअसली तो प्रत्येक मेंबरला फीडबॅक देत राहतो. म्हणजे त्याचं काय पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, व्हॉट एव्हर द फीडबॅक दे आर गोइंग टू बी ऑब्झर्व. आणि त्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल, कसं त्याला बूस्ट करता येईल, याच्यासाठी तो काय करतोय? रिस्पॉन्सिबल आहे. कोण? तुमचा स्क्रम मास्टर. सो
हिअर वी कॅन सी दॅट आता स्क्रम मास्टर काय आहे तर तो म्हणजे जसं डायग्राम मध्ये दिलाय तसं काय स्क्रम मास्टर नसतो. दिस इज जस्ट लाईक आवर आपल्यासारखंच आपण जसे आहेत ह्युमन बिईंग नॉर्मल तसंच असतो. तो काही कुठला असं तलवार बिलवार घेऊन असं जसं दिसतं याच्यात तसं काही नाहीये. नॉर्मल फक्त स्क्रम मास्टर ना प्रोजेक्ट मॅनेजर आहे ना टेक्निकल लीड आहे ना टीम मॅनेजर आहे ना कुठला मॅनेजर आहे. तो काय आहे सो ही इज जस्ट म्हणजे आपल्यामधूनच पुढे गेलेले. सपोज आता एखादा QA मध्ये कुणाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स झालाय मग त्याला चांगलं डोमेनचं नॉलेज आलंय त्याला सगळं टीम हँडलिंग वगैरे चांगलं जमतं. मग तो हे स्क्रमचे आपण सर्टिफिकेशन्स करून आपण पुढे ॲज अ आपल्याला जर वाटत असेल की आपल्याकडं त्या कॅपेबिलिटी आहेत टीम हँडलिंग वगैरे कॅपेबिलिटी आहेत तर आपण पुढे जाऊन पुढे म्हणजे डिरेक्टली हे स्क्रम मास्टर वगैरे यांची सर्टिफिकेशन्स आहेत त्याच्या एक्झाम देऊन आपण वी आर गोइंग टू बिकम अ स्क्रम मास्टर ऑल्सो. म्हणजे ज्याच्याकडं असं हँडलिंग मॅन पॉवर हँडलिंगच्या वगैरे कॅपॅसिटी असतात की तो स्मूथली काम लोकांकडून करून घेऊ शकतो. असे लोक पुढे जाऊन माझे 2-3 मित्र आहेत जे की QA मध्ये होते आणि त्यानंतर QA सिनियर QA लीड म्हणून काम केल्यानंतर ते आता दे आर वर्किंग ॲज अ स्क्रम मास्टर. सो स्क्रम मास्टर म्हणजे असं असं काही नाही. डेव्हलपमेंटमधले पण लोक पुढे चलून त्यांना वाटलं की स्क्रम मास्टर त्यांच्याकडे आहे ती कॅपेबिलिटी दे आर ऑल्सो गो फॉर द. इथं स्क्रम मास्टरला काही कुठलं टेक्निकल नॉलेज ते असं काही फार लागत नाही. त्याला फक्त त्याच्याकडं स्किल कुठले असायला पाहिजेत टीम हँडल करता यायला पाहिजे. टीम मग त्या सगळ्या मीटिंग ऑर्गनाईज करणं त्या मीटिंग कंडक्ट करणं सगळ्याकडून काम करून घेणं ते पुढे रिपोर्ट करणं हे सगळ्या कॅपेबिलिटी कोणाकडे स्क्रम मास्टरकडे असायला पाहिजेत. मग काय स्क्रम काय तर मास्टर ऑफ स्क्रम त्या स्क्रमचा मास्टर आहे त्याच्यामुळे त्याला स्क्रम मास्टर म्हणायला लागलो. माइंडसेट कसा आहे त्याचा ॲजाईल माइंडसेट आहे. म्हणजे जे लवचिकता आपण म्हणलो होतं की नाही ॲजाईल मध्ये काय पाहिजे फ्लेक्झिबिलिटी पाहिजे लवचिकता पाहिजे अडॅप्टेबिलिटी पाहिजे तसा माइंडसेट म्हणजे काहीही चेंजेस आले तर तो ॲक्सेप्ट करतोय आणि त्याला मूव्ह फॉरवर्ड करतोय त्याला घेऊन पुढे चालतोय. सो तसा माइंडसेट पाहिजे कुणाचा स्क्रम मास्टरचा ॲजाईल माइंडसेट. सर्वंट लिडरशिप पाहिजे. कसली लिडरशिप सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी सगळ्या टीमला सोबत घेऊन चालणारी लिडरशिप म्हणजेच कुठली लिडरशिप आहे सर्वंट लिडरशिप. अगेन त्याला टेक्निकल पण नॉलेज पाहिजे आणि फंक्शनल पण नॉलेज पाहिजे. म्हणजे सपोज असं नाहीये की एखादा स्क्रम मास्टर आहे त्याला काही टेक्निकल नॉलेज नाहीये त्याला काय माहित नाहीये त्याला फक्त सपोज फंक्शनलच कळतं तर त्या केसमध्ये मग टीम त्याला थोडंसं गुंडाळू शकते. म्हणजे सपोज कन्सिडर करा एखादा डेव्हलपर आहे तो एखाद्या गोष्टीवर काम करतोय आणि ह्याला कळत नाहीये स्क्रम मास्टरला काय कळत नाही की किती एफर्ट लागतील काय लागतील. मग डेव्हलपर उगाच सांगणार जर 1 दिवसाची एफर्ट लागत असतील तर ते म्हणणार नाही 3 दिवस लागतेत 5 दिवस लागतेत टाइमपास करणार. मग त्याच्यामुळे स्क्रम मास्टरला सुद्धा त्या गोष्टी म्हणजे टेक्निकली थोडं तो जो साऊंड असेल त्याला कळत असेल की ऍक्च्युअल कुठली गोष्ट करायला किती एफर्ट लागू शकतात काय तर ते बेनिफिशियल राहतं त्याच्यासाठी स्वतःसाठी. सो ह्या काही क्वालिटीज आहेत ज्या स्क्रम मास्टरमध्ये पाहिजेत. तो मास्टर ऑफ स्क्रम आहे त्याचा ॲजाईल माइंडसेट असायला पाहिजे सर्वंट लिडरशिप असायला पाहिजे आणि टेक्नो फंक्शनल त्याला टेक्निकल आणि फंक्शनल नॉलेज इज ऑल्सो दे आर हॅव्हिंग टेक्निकल अँड फंक्शनल नॉलेज ऑल्सो. सो हिअर वी कॅन सी आणि ह्या सगळ्या तो म्हणजे रेग्युलर फीडबॅक देणं टीमला टीमकडून काम प्रॉपरली म्हणजे बूस्ट करणं काम करून घेणं प्रत्येक मेंबरला किंवा पूर्ण टीमला गायडन्स करणं सपोर्ट करणं स्क्रमच्या व्हॅल्यूज रूल्स प्रॅक्टिसेस ऑर्गनायझेशनमध्ये रुजवणं टीम इन्शुअर करणं की त्याची जी टीम आहे ती फंक्शनल आणि प्रोडक्टिव्ह आहे. परत जर काही प्रॉब्लेम आला तर तो वेट न करणं त्या प्रॉब्लेमसाठी तो कधी फिक्स होईल तर तो इमिडिएटली कसा फिक्स होईल त्याच्यासाठी दे आर गोइंग टू बी डू सम ॲक्शन्स. अगेन एनकरेजेस फेस टू फेस कम्युनिकेशन द टीम सेल्फ ऑर्गनायझेशन अँड अकाउंटेबिलिटी. टीम अकाउंटेबल असायला पाहिजे सेल्फ ऑर्गनायझेशन असायला पाहिजे त्याच्यासाठी दे आर गोइंग टू बी डू द एनकरेजेस द फेस टू फेस कम्युनिकेशन हिअर. सो दिस इज अबाउट द ह्या स्क्रम मास्टरच्या आपण काय म्हणू काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ह्या स्क्रम मास्टरच्या. सेकंड आता इम्पॉर्टंट पर्सन आहे तुमच्या स्क्रम टीम मधला कुठला PO प्रोडक्ट ओनर. सो आता हा जो प्रोडक्ट ओनर आहे हा कस्टमरचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो.
हा ऍक्च्युअल कस्टमर नसतो, हा कुणाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे? कस्टमरचा रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणून याला आपण प्रोडक्ट ओनर म्हणतो. त्याचं नाव काय ठेवलंय? प्रोडक्ट ओनर. प्रोडक्ट ओनर म्हणजे ही इज नॉट ओनिंग अ प्रोडक्ट. तो प्रोडक्ट ओन करतोय का? नाही. ही इज द रिप्रेझेंट्स. तो रिप्रेझेंट करायला लागलाय, कस्टमरचा किंवा स्टॅक होल्डरचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. म्हणून त्याला काय म्हणायला लागलो आपण? प्रोडक्ट ओनर. सो provides vision for the team and clearly communicates this to the rest of the team. टीमला काय काम करायचंय, टीमला विजन प्रोव्हाइड करायचंय, म्हणजे कुठल्या रिक्वायरमेंटवर काम करायचंय, त्या कशा अचीव करायच्यात, त्यांना काय पाहिजे कस्टमरला, हे विजन कोण प्रोव्हाइड करायला लागले तुमच्या टीमला? तर प्रोडक्ट ओनर. हा, सो प्रोडक्ट ओनर कंटिन्युअसली तुमच्यासोबत आहे, तुमच्या टीमसोबत. स्क्रम टीम मध्येच तो पूर्ण इन्व्हॉल्व आहे. सो टीमला विजन प्रोव्हाइड करणं, क्लिअरली कम्युनिकेट करणं टीम सोबत, की काय विजन आहे ते क्लिअरली टीमला सांगणं. परत ऑप्टिमायझेस अँड इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. काय करायचे? ऑप्टिमाइज म्हणजे जी काही प्रोडक्ट आहे त्याच्या व्हॅल्यू ऑप्टिमाइज करणं, इन्क्रीज करणं. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? जे रिसोर्सेस आहेत आपल्याकडे जे काम करणारे रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडून कसं मॅक्झिमम आपल्याला काम करून घेता येईल, त्यालाच काय म्हणतो आपण? ऑप्टिमायझेशन. सो ऑप्टिमायझेस अँड इन्क्रीजेस, आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू कशी इन्क्रीज झाली पाहिजे, अवेलेबल रिसोर्सेस करून ते काम करून घेऊन कशी व्हॅल्यू इन्क्रीज झाली पाहिजे, ह्याच्यावर फोकस करायला लागलाय तुमचा पीओ, प्रोडक्ट ओनर. क्रिएट्स अँड मेंटेन द प्रोडक्ट बॅकलॉग. तुमच्या प्रोडक्टचा बॅकलॉग क्रिएट आणि मेंटेन करायचं काम कोण करतंय? कोण करायला लागलाय इथं? प्रोडक्ट ओनर. सो इथे दिसतंय तुम्हाला बॅकलॉग? कॅन यू सी बॅकलॉग? हा जो पूर्ण बॅकलॉग आहे इथं इथं जो दिसतोय हा बॅकलॉग, हा काय आहे तुमच्या पूर्ण प्रोडक्टचा? हा पूर्ण प्रोडक्टचा बॅकलॉग आहे. हा जो दिसतोय की नाही इथं, काय म्हणतो त्याला आपण? हा बॅकलॉग कोण क्रिएट केलेला आहे? प्रोडक्ट ओनरनं. हे इथं जे सगळे रिक्वायरमेंट आहेत की नाही, रिक्वायरमेंट दिसतात इथे तुम्हाला. हे जे आहे ही स्टोरी आहे, हा जो सिम्बॉल आहे याला काय म्हणतो आपण? एक स्टोरी आहे. तर हे स्टोरी क्रिएट करणं म्हणजे रिक्वायरमेंट क्रिएट करणं, त्या मेंटेन करणं, त्या कुणाला असाइन करायची तर बघू शकतो आपण. असाइन केलेले आहेत, असाइन केलेले आहेत का काही? डेव्हलपरची नावं दिसत आहेत का? RJ फॉर राघव जैन, हे AS फॉर अभिनव शर्मा, N फॉर नितीन अग्रवाल, AK फॉर आशिष कोरे. सो दे आर गोइंग टू बी असाइनिंग. म्हणजे प्रत्येक हा जो प्रोडक्टचा बॅकलॉग आहे तो काय करायला लागला इथं? प्रोडक्ट बॅकलॉग काय करतोय? क्रिएट करणं. हे काम कुणाचं आहे? बॅकलॉग क्रिएट करणं, क्रिएट अँड मेंटेन द प्रोडक्ट बॅकलॉग. रिक्वायरमेंट कोण देणार आहे इथं टीमला? आता प्रोडक्ट ऍक्च्युअल कस्टमरचा रिप्रेझेंटेटिव्ह तुमच्या सोबत आहे, बरोबर आहे. सो मग कोण क्रिएट करणार रिक्वायरमेंट? हाच करणार की दुसरं कोण करणार? सो प्रोडक्ट ओनर इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग अँड मेंटेनिंग द प्रोडक्ट बॅकलॉग. बघा, प्रत्येक बॅकलॉग क्रिएट केल्यानंतर म्हणजे रिक्वायरमेंट क्रिएट केल्यानंतर त्याला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया पाहिजे. प्रत्येक रिक्वायरमेंटला काय पाहिजे? ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. बघा, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया म्हणजे काय? सपोज मी एक स्टोरी क्रिएट केली, मी एक फंक्शनल एक रिक्वायरमेंट क्रिएट केली, तर ते रिक्वायरमेंट कम्प्लीट डेव्हलपरला पण कळायला पाहिजे ना, कम्प्लीट कधी कुठला काय बेस आहे त्याला, की त्या केसमध्ये मी कन्सिडर करणार की ती रिक्वायरमेंट कम्प्लीट झाली. किंवा टेस्टरला सुद्धा, आता मी टेस्ट करायला लागलो तर मला सुद्धा कळायला पाहिजे की ऍक्च्युअल मला इथं टेस्ट काय करायचंय, व्हॉट विल बी द आउटपुट, व्हॉट विल बी द आउटकम फॉर दॅट रिक्वायरमेंट. तर त्याच्यासाठी त्या रिक्वायरमेंटमध्ये त्याला डिस्क्राईब करावा लागतो. तो असतो काय? कसला क्रायटेरिया? ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया. सो प्रत्येक रिक्वायरमेंटला इथं काय असायला पाहिजे? काय सेट करायचंय त्याला?
ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया फॉर इच रिक्वायरमेंट. परत चूज व्हॉट अँड व्हेन टू रिलीज, म्हणजे हा डिसाइड करणार आहे की जे डेव्हलपमेंट टीम जे काम करायला लागलंय ते कधी आपल्याला पुढे कस्टमरला हँड ओव्हर करायचंय, रिलीज करायचंय. तर हे कोण डिसाइड करायला लागलंय? हु इज गोइंग टू बी डिसाइड? Choose what and when to release. So product owner is the responsible. हा अगेन हा काय करायला लागलाय? हा रिप्रेझेंट करतोय, म्हणजे जसं स्टार्टिंगलाच आपण डिस्कस केलं, प्रोडक्ट ओनर इज not an actual product owner. He is not owning the product. He represents the stakeholder. He is the mediator between. हा डेव्हलपमेंट टीम आणि कस्टमर ह्या दोघांमधला काय आहे? मेडिएटर आहे. कोण? पीओ, प्रोडक्ट ओनर. प्रोडक्ट ओनर कसा असतो? तर ह्याचा बिझनेस माइंडसेट असतो, युजर सेंटर्ड डिझाईन त्याला माहिती असतात, डोमेनचं नॉलेज असतं, टेक्नॉलॉजीचं नॉलेज असतो. म्हणूनच त्याला काय म्हणायला लागलो, वी कॅन कॉल इट ॲज ॲजाईल प्रोडक्ट ओनर किंवा पीओ, प्रोडक्ट ओनर. सो हा कस्टमर साईडचा रिप्रेझेंटेटिव्ह आपल्यासोबतच काम करतो. आणि हा रिप्रेझेंट करायला लागलाय कोणाला? कस्टमरला. सो मग टीमला विजन देणं, टीम सोबत त्या विजनवर क्लिअरली कम्युनिकेट करणं, कशी प्रोडक्टची व्हॅल्यू इन्क्रीज करता येईल, जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत म्हणजे ते ऑप्टिमाइज करून मॅक्झिमम यूज करून कशी इन्क्रीज करता येईल त्याच्यावर तो फोकस करतोय. प्रोडक्ट बॅकलॉग, म्हणजे जो आपण बॅकलॉग बघितला पूर्ण प्रोडक्टचा तो क्रिएट करणं, मेंटेन करणं. ऍक्सेप्टन्स प्रत्येक रिक्वायरमेंटला, म्हणजे प्रोडक्ट जे बॅकलॉग क्रिएट करायला लागलाय ते बॅकलॉगचे जे प्रत्येक ॲटम्स आहेत त्या प्रत्येक ॲटम्सला काय क्रिएट करणं, त्याच्यासाठी ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया क्रिएट करणं. परत कधी आणि केव्हा आणि कधी रिलीज करायचंय, कस्टमरला कधी काय कुठली गोष्ट हँड ओव्हर करायचंय तो सुद्धा डिसाइड करतो कोण? प्रोडक्ट ओनर. आणि ही इज द रिप्रेझेंटेटिव्ह. कोणाचा रिप्रेझेंटेटिव्ह? कस्टमर साईडचा किंवा स्टेक होल्डर साईडचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, जो की डेव्हलपमेंट टीमला सांगतोय की काय करायचं काय नाही. सो दिस इज ऑल अबाउट द प्रोडक्ट ओनर. ही इज हॅव्हिंग बिझनेस माइंडसेट, ही इज हॅव्हिंग युजर सेंटर्ड डिझाईन, ही नोज द डोमेन व्हेरी वेल. ज्या डोमेनमध्ये काम करायला लागलाय त्याचं चांगलं नॉलेज असणार आहे त्याला. आणि ही इज ऑल्सो टेक्नॉलॉजिकली एक्सपर्ट, म्हणजे टेक्नॉलॉजीचं पण पूर्ण नॉलेज असणारा. सो असे जे लोक असतात ते कोण आहेत? तुमचे पीओ, प्रोडक्ट ओनर. आता राहिली स्क्रम टीम मध्ये या दोघं जण डिस्कस केले आपण, स्क्रम मास्टर आणि प्रोडक्ट ओनर. या दोघांमध्ये मला सांगा काही डाऊट आहे? प्रसाद सर, शंकर मॅडम. येस सर, डिफरन्स आहे प्रोडक्ट ओनर मध्ये आणि स्क्रम मास्टर मध्ये. डिफरन्स येस. आता बघ, डिफरन्स जो आहे, स्क्रम मास्टरचं काम काय आहे? सगळ्या टीम ज्या मीटिंग्स आहेत त्या मीटिंग्स ऑर्गनाईज करणं. ओके. परत त्याला काय करायचंय की टीम तुमची फंक्शनल आहे की नाही, प्रोडक्टिव्ह आहे की नाही, डेली प्रोग्रेस होईल की नाही, हे त्याला इन्शुअर करायचंय. परत टीमला काही इश्यू येत असेल तर ते इश्यू रिझॉल्व्ह करायचं काम कोणाचं आहे? स्क्रम स्क्रम मास्टरचं. प्रोडक्ट ओनर ह्या बाकीच्या भानगडीत नाहीये. तो कुठली मीटिंग ऑर्गनाईज करत नाहीये, टीमला कुठला प्रॉब्लेम आला तर तो त्याचं रिझोल्युशन बघत नाहीये. त्याचं काम काय आहे? तर तुम्हाला जो आता ज्याच्यावर तुम्ही काम करणार आहे तो जो लागणारा बॅकलॉग आहे, जे रिक्वायरमेंट लागणार आहेत त्या क्रिएट करणं काम कोणाचं आहे? प्रोडक्ट ओनर्स. रिक्वायरमेंट आणणं, रिक्वायरमेंट क्रिएट करणं, त्या रिक्वायरमेंटला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया सेट करणं, त्या रिक्वायरमेंट टीम सोबत डिस्कस करणं, टीम कडून त्या रिक्वायरमेंट म्हणजे जसं की ऑप्टिमाइज मॅक्झिमम त्यांना युटिलाइज करून टीमला कसं मॅक्झिमम थ्रूपुट आपल्याला म्हणजे इन्क्रीज करता येईल प्रोडक्टची व्हॅल्यू, हे काम कोणाचं आहे? पीओचं, प्रोडक्ट ओनरचं. स्क्रम मास्टर having different roles responsibilities. PO is also having different roles responsibilities. PO तुम्हाला रिक्वायरमेंट द्यायला लागलाय, तुमच्याकडून तुम्हाला ते क्लिअरली विजन द्यायला लागलाय की तुम्हाला काय काम करायचंय आणि ते तुमच्याकडून तो करून घ्यायला लागलाय, म्हणजे बघतोय तो तुम्ही करायला लागलात की नाही, ते मॉनिटरिंग करतोय. राईट. राईट.
आणि म्हणजे हे डिफरन्स आहेत. स्क्रम मास्टर या सगळ्या मीटिंग्स ऑर्गनाईज करायला लागलाय. परत तुम्हाला काही इश्यू आला तर तो रिझॉल्व्ह करण्यासाठी स्क्रम मास्टर अवेलेबल आहे. हा, पण स्क्रम मास्टर तुम्हाला हे काही रिक्वायरमेंट देत नाहीये. स्क्रम मास्टर काय तुम्हाला रिक्वायरमेंट द्यायला का? नाही. स्क्रम मास्टर काय करेल, हा पीओला सांगेल की जी सपोज स्प्रिंट चालू होणार आहे, तर म्हणजे तुमचं जे सायकल चालू होणार आहे त्याच्या आधी स्क्रम मास्टर सांगेल काय की तुम्हाला हे प्रोडक्ट ओनरला आपल्याकडे एवढी एवढी कॅपॅसिटी आहे, एवढे डेव्हलपर अवेलेबल आहेत या स्प्रिंटसाठी, एवढे क्यूए अवेलेबल आहेत, ही त्यांची एवढी कॅपॅसिटी आहे. सो त्याच्यानुसार तुम्ही काय करा, प्रोडक्ट बॅकलॉगमधून स्प्रिंट बॅकलॉगमध्ये तुम्हाला वाटते तेवढे तेवढे रिक्वायरमेंट तुम्ही डिस्कस करा टीम सोबत आणि ते पुल करा. हे स्क्रम मास्टर सांगणार की टीमची अवेलेबिलिटी कॅल्क्युलेट करणं, कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करणं, ह्या सगळ्या मीटिंग ऑर्गनाईज करणं, कुणाला डेली स्क्रम कॉलमध्ये मॉनिटर करणं की प्रोडक्टिव्ह आहे की नाही स्क्रम टीम, सगळे लोक काम करायला लागलेत की नाही अकॉर्डिंग टू जे काही त्यांना टास्क दिलेले आहेत त्यानुसार. हे स्क्रम मास्टरची रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लिटली डिफरंट आहेत प्रोडक्ट ओनरपासून. प्रोडक्ट ओनर काय करायला लागलाय, तो प्रोडक्ट बॅकलॉग क्रिएट करणं, तो मेंटेन, विजन क्लिअर. विजन म्हणजे कम्युनिकेट करणं टीम सोबत क्लिअरली, त्यांना सांगणं की आपल्याला काय अचीव्ह करायचं त्या स्प्रिंटमध्ये, कुठल्या पार्टवर कुठल्या फंक्शनलिटीवर काम करायचंय, हा त्या सगळ्या रिक्वायरमेंट क्लिअर कम्युनिकेट करणं, डेव्हलपरला सांगणं, हे काम कोणाचं आहे, पीओच. प्रोडक्ट बॅकलॉग मेंटेन करणं, प्रत्येक रिक्वायरमेंटला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया ऍड करणं. सो जर तुम्हाला एखादी रिक्वायरमेंट भेटली, तुम्ही क्यूए आहेत आणि तुम्हाला रिक्वायरमेंट भेटली आणि त्याच्यात ऍक्सेप्टन्स क्रायटेरियाच नसेल तर तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेट करू शकतात. कारण जर तुम्हाला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया नाही भेटलं तर तुम्हाला कळेल का काय टेस्ट करायचं. मग त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट जो डेव्हलपर आहे जर त्याच्यावर काम करतोय किंवा पीओला, कारण ह्याच्यासाठी आपल्याकडं परत मीटिंग्स आहेत. हे ज्या आहे ह्या झाल्या, हे आपण अंडरस्टँड करायला लागलो त्यांच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी. पण प्रत्येक ह्याच्यासाठी काय आहेत आपल्याकडं, वी आर हॅव्हिंग सम मीटिंग्स. तर मीटिंग्स आपल्याला बघायच्यात. पण पहिल्यांदा आपण, हे क्लिअर आहे डिफरन्स स्क्रम मास्टर पीओ मधला. सो आता आपल्याला जम्प करायचं, तिसरं काय आहे तुमचं, तिसरा मेंबर म्हणजे डेव्हलपमेंट टीम. स्क्रम टीम मध्ये हे तिघ जण इन्व्हॉल्व्ह आहेत. कोण, पहिला स्क्रम मास्टर, दुसरा प्रोडक्ट ओनर आणि तिसरी कुठली टीम, डेव्हलपमेंट टीम. मग डेव्हलपमेंट टीम मध्ये म्हणजे फक्त डेव्हलपर नाही आहेत, असं नाव जे दिलंय डेव्हलपमेंट टीम म्हणजे डेव्हलपरच नाही आहेत, तर तिथे सगळे, हिअर वी कॅन सी दॅट डेव्हलपर आहेत, टेस्टर आहेत, क्यूए म्हणजे टेस्टर आहेत, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, डिझायनर आहेत, किंवा आणखी बाकीचे सुद्धा आर्किटेक्ट आहेत, बिझनेस अनालिस्ट आहेत. हे सगळे लोक मिळून कुठली टीम होईल तुमची, डेव्हलपमेंट टीम. डेव्हलपमेंट टीम. आता डेव्हलपमेंट टीम काय करायला लागली, डेव्हलपमेंट टीम ऑपरेट सिरीज ऑफ स्प्रिंट्स. म्हणजे आता इथं काय आपण एका स्प्रिंटवर काम करणार नाही. डेव्हलपमेंट टीम आपण काय करायला लागलो, जसं काल पण डिस्कस केलं आपण, होल प्रोडक्ट सगळं एकदाच नाही डेव्हलप करायला लागलो, आपण काय करायला लागलो, स्प्रिंट मध्ये काम करायला लागलो, राईट. वी आर वर्किंग इन अ स्प्रिंट. सो ह्या सिरीज ऑफ स्प्रिंट वर कोण का ऑपरेट कोण करायला लागली, कुठली टीम काम करायला लागली, डेव्हलपमेंट टीम इज गोइंग टू बी डू, और इट ऑपरेट्स द सिरीज ऑफ स्प्रिंट. मग डेव्हलपमेंट टीम कशी आहे, सेल्फ ऑर्गनाइज इट सेल्फ अँड इट्स वर्क. सो सगळेच जण, प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कामात कसं आहे, सेल्फ ऑर्गनाइज, त्यांना कुणी सांगायची गरज नाहीये. दे आर सेल्फ ऑर्गनाइज इट सेल्फ अँड दे आर देअर वर्क्स ऑल्सो. मग आता हे काय करायला लागलेत, तर क्रिएट्स द प्रोडक्ट इन्क्रीमेंट. काम कशासाठी करायला लागलेत, बघा स्प्रिंट कंप्लीट झाल्यानंतर प्रोडक्ट काय व्हायला पाहिजे, इथं हे आपण प्रोडक्ट बॅकलॉग मधून आता जे आपण रिक्वायरमेंट बघितल्या तिथून इथं पुल केल्यात कशात, स्प्रिंट बॅकलॉग मध्ये. मग डेव्हलपमेंट टीमनं पूर्ण सपोज 1 महिन्याची स्प्रिंट आहे, त्याच्यानंतर काम केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, प्रोडक्ट काय व्हायला पाहिजे, इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. मग ही टीम कशासाठी काम करायला लागली, डेव्हलपमेंट टीम क्रिएट द प्रोडक्ट इन्क्रीमेंट. ओके, वर्क्स विथ कुणासोबत काम करायला लागली, वर्क्स विथ प्रोडक्ट ओनर अँड ऑप्टिमाइजेस द प्रोडक्टची व्हॅल्यू आपल्याला ऑप्टिमाइज करावी लागेल की नाही, इन्क्रीज करावी लागेल की नाही. सो वर्क्स विथ द प्रोडक्ट ओनर अँड ऑप्टिमाइजेस, और वी कॅन से दॅट इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. आता टिपिकली ही जी टीम असते ह्याचा एक फॉर्म्युला कसं आहे, 6+3 और -3 म्हणजे 6 जण
किंवा 9 जण 6 जण अशी मेंबर्स. तर तसं काही नाही, आता डिपेंड अपॉन तुमचा प्रोजेक्ट किती मोठा आहे त्याच्यावर ही तुमची टीम काय होते, डिसाईड होते. मग आता इनिशियली मी ज्यावेळेस अलायन्समध्ये होतो, तर अलायन्समध्ये मी 2 प्रोजेक्टवर काम केलेलं होतं. सो जो पहिला वन मार्केटिंग नावाचा जो प्रोजेक्ट होता तो फार मोठा होता. तिथं जवळजवळ आमची 30-35 जणांची टीम होती आणि स्क्रम फ्रेमवर्कच आम्ही फॉलो करत होतो. म्हणजे स्क्रमच फॉलो करायचं होतं आणि टीम किती जणांची होती, 30 पीपल्स वी आर वर्किंग टुगेदर. पण ज्यावेळेस मी सेकंड त्याच कंपनीमध्ये दुसऱ्या आणखी एका प्रोजेक्टवर काम करायला मला चान्स भेटला, तर तिथं आमची 10 जणांची टीम होती. सो ही टोटली डिपेंड कशावर करतंय, तुमचं प्रोडक्ट जे प्रोजेक्टवर तुम्ही काम करत आहे त्याच्यावर तुमची टीम काय आहे डिफाईन करते. तर सपोज तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यूमध्ये हाऊ मेनी पीपल्स, म्हणजे तुमच्या ॲजाईल टीममध्ये किती लोक आहेत स्क्रम टीममध्ये, तर त्या केस सॉरी डेव्हलपमेंट टीममध्ये त्या केसमध्ये तुम्ही सांगा 9-10 लोक सांगा. ओके, सो त्याच्यामध्ये एक 9-10 लोक म्हणलं तर 6 डेव्हलपर म्हणून सांगायचं, 2 QA आहेत म्हणून सांगायचं, मी आणि माझ्यासोबत आणखी एक QA आहे. आणि बाकी मग तुम्ही एखादा टेक्निकल हे डिझाईनवाला एखादं सांगू शकतात, डेटाबेसवाला एखादं सांगू शकतात, म्हणजे डेटाबेस ॲडमिनवाला एखादं सांगू शकतात. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट अराउंड 9-10 लोक आपण इथं सांगू शकतो. म्हणजे हे डिपेंड, ही जी टीम साईज आहे ती टोटली डिपेंड कशावर आहे, तुमचं प्रोडक्ट किती मोठा आहे त्याच्यावर. ओके, सो त्यानंतर डेव्हलपमेंट टीम शुड बी क्रॉस फंक्शनल, लाईक बॅक एंड डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर, आर्किटेक्ट, टेस्टर, मोबाईल डेव्हलपर, हे सगळे मिळून काय करायला लागले तिथं, एक क्रॉस स्किल पीपल, क्रॉस फंक्शनल पीपल आर वर्किंग टुगेदर, जे आपण काल पण डिस्कस केलं होतं ॲजाईल मेथोडॉलॉजीमध्ये, ते सगळं इथं आपण स्क्रममध्ये फॉलो करायला लागलो, अचीव्ह करायला लागलो. सो क्रॉस स्किल पीपल सगळे, म्हणजे डेव्हलपमेंट टीममध्ये काय फक्त फ्रंट एंड डेव्हलपरच किंवा बॅक एंड डेव्हलपरच नाहीत, हे सगळे लोक मिळून इथं काय करत आहेत, मग बॅक एंड डेव्हलपर पण आहेत, फ्रंट एंड डेव्हलपर पण आहेत, आर्किटेक्ट पण आहेत, टेस्टर पण आहे, मोबाईल डेव्हलपर पण आहे, किंवा आणखी बिझनेस अनालिस्ट पण आहे. सगळे लोक इथं मिळून काम करतायत. अगेन completes development, test and other technical tasks to achieve sprint goal. सो इथे तुम्हाला सगळंच करावं लागेल. डेव्हलपमेंट टीम सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. पॅरलली कराव्या लागतील ह्या ऍक्टिव्हिटी. विदिन द स्प्रिंट झालं पाहिजे की नाही, स्प्रिंटचा गोल जे काही आपण डिसाईड केलेलं आहे प्रोडक्ट बॅकलॉग मधून, ज्या स्प्रिंट बॅकलॉग मध्ये रिक्वायरमेंट आपण पुल करायला लागलोत, आणि आपल्याला काय करायचं अचीव्ह ऍट द एंड, ते स्प्रिंटचं गोल काय असणार आहे, ज्या स्प्रिंट बॅकलॉग मध्ये रिक्वायरमेंट घेतलेल्या आहेत त्या कम्प्लीट झाल्या पाहिजेत की नाही ऍट द एंड. येस. मग त्याच्यासाठी ही टीम काय करायला लागली, काम करायला लागली. म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी पॅरलली झाल्या पाहिजेत. असं नाहीये की फक्त डेव्हलपमेंट झाली आणि टेस्टिंग राहिली. जर डेव्हलपमेंट झाली आणि टेस्टिंग राहिली तर ती रिक्वायरमेंट कम्प्लीट नसते. ती रिक्वायरमेंट पुढे चालली पुढच्या स्प्रिंटमध्ये, ते तिकीट ती स्टोरी स्पिल ओव्हर झाली, त्याला काय म्हणतो आपण, स्पिल ओव्हर. म्हणजे विदिन कम्प्लीट नाही झाली ना, त्याच्यामध्ये काही ना काही राहिलं. दोन्ही गोष्टी, म्हणजे फक्त डेव्हलपमेंट झाली तर कम्प्लीट आपण म्हणू शकत नाहीत. ती काय झाली, ती रिक्वायरमेंट स्पिल ओव्हर झाली कम्प्लीट, म्हणजे तिथे तुमचा ते गोल अफेक्ट झाला स्प्रिंटचा जो तुम्ही डिसाईड केला होता तो. ते परत त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट लागणार आहेत. ते परत नेक्स्ट स्प्रिंटमध्ये तुम्हाला काय करावं लागणार, त्याला एक्स्ट्रा एफर्ट असाइन करावे लागणार. ते पुढल्या स्प्रिंटमध्ये जाणार, ते नेक्स्ट स्प्रिंटच्या गोलमध्ये त्याला इन्व्हॉल्वमेंट होणार. म्हणजे तर मॅक्झिमम आपण आता असं कुठंच होत नाही की जे तुम्ही डिसाईड केलंय ते 100% स्प्रिंट गोल आपण अचीव्ह करतो. काही ना काही इथं काय होतं, स्पिल ओव्हर होणारच. मग 10% कुठं होतं, कधी 20% होतं. सो इट टोटली डिपेंड्स, म्हणजे तुमची स्क्रम टीम कशी आहे, किती प्रोडक्टिव्ह आहे, त्याच्यावर ह्या गोष्टी डिसाईड होतात. पण 100% कुठलीच मी काय आतापर्यंत बघितलं नाही की जे डिसाईड झालंय, जे आपण प्लॅनिंग मध्ये डिस्कस केलंय ते सगळंचे सगळं अचीव्ह झालंय ऍट द एंड. सो त्याच्यामुळे 10-20% हे बॅकलॉग राहतोच. ओके, अगेन हिअर वी कॅन से दॅट आता टीम ही जी आहे या सगळ्या मीटिंग काय करणार आहे, अटेंड करणार. मीटिंग्स म्हणतो किंवा त्यांना सेरेमनी म्हणतो आपण. सो टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर अटेंडिंग ऑल द मीटिंग्स अँड सेरेमनीज, कम्युनिकेट द स्टेटस ऑफ द वर्क ऑन द डेली बेसिस. मग आपलं डेली स्टेटस कुठलं, स्क्रम मास्टरला सांगायला लागलोत की नाही डेली स्टँडअप कॉलमध्ये.
येस. राईट. सो मग प्रत्येक जण त्याचं कामाचं स्टेटस डेली बेसिसवर तो काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. सो ही आहे तुमची कुठली टीम? डेव्हलपमेंट टीम. सो डेव्हलपमेंट टीम काय करायला लागली? ऑपरेट सिरीज ऑफ स्प्रिंट, म्हणजे ज्या नंबर ऑफ स्प्रिंट्स असतील त्या ऑपरेट करणार काम कोण करणार आहे? ते डेव्हलपमेंट टीम करणार. डेव्हलपमेंट टीम ही सेल्फ ऑर्गनाइज आहे. तर परत प्रोडक्ट इन्क्रीमेंटसाठी काम करते कोण? डेव्हलपमेंट टीम. कुणासोबत वर्क करायला लागली? वर्क्स विथ प्रोडक्ट ओनर अँड ऑप्टिमायझेस अँड इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. हे मेंबर्स टिपिकली 9-10 members are there in that development team. So development team should be cross functional, like here we are having backend developer, front end developer, architect, QA, mobile developer, business analyst, technical lead. So all these cross skill peoples are working together. Again completes the development test and other technical tasks to achieve the sprint goal. So हे सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच नाही तर टेस्टिंग हे ते सगळ्या गोष्टी इथं कम्प्लीट व्हायला पाहिजे तर आपल्याला स्प्रिंट गोल अचीव्ह करण्यासाठी. अगेन अटेंड्स ऑल द मीटिंग्स अँड सेरेमनीज. सगळ्या मीटिंग सेरेमनी आपल्याला काय करायच्यात? ही टीम रिस्पॉन्सिबल आहे सगळ्या टीम मीटिंग सेरेमनी अटेंड करण्यासाठी आणि डेली बेसिसवर ते कम्युनिकेट करत आहे स्टेटस. रोज तुमचं काय स्टेटस आहे, काल तुम्ही काय काम केलं, तर ते तुम्हाला डेलीच्या कॉलमध्ये स्क्रम कॉलमध्ये स्क्रम मास्टरला सांगावं लागतं. सो दिस इज ऑल अबाउट द डेव्हलपमेंट टीम. सो ह्याच्यामध्ये काही डाऊट, डिफिकल्टी? नाही सर. क्लिअर आहे? येस. सो दिस इज ऑल अबाउट द डेव्हलपमेंट टीम. सो हे झाले तुमच्या स्क्रम टीमचा पार्ट. हे झाली कुठली टीम? स्क्रम टीम. स्क्रम टीम कंप्राइज काय करायला लागली? स्क्रम टीम मध्ये कोण कोण आहे? स्क्रम मास्टर आहे, प्रोडक्ट ओनर आणि तुमची डेव्हलपमेंट टीम आहे. सो त्यानंतर आपल्याला फोकस करायचं आहे नेक्स्ट काय आहे तुमचा? आर्टिफॅक्ट्स. काय बघायचे आपल्याला? आर्टिफॅक्ट्स. सो 3 आर्टिफॅक्ट आहेत. पहिला आहे प्रोडक्ट बॅकलॉग, दुसरा आहे स्प्रिंट बॅकलॉग आणि तिसरा आहे इन्क्रीमेंट. आर्टिफॅक्ट्स किती तिथं? 3. सो पहिला आर्टिफॅक्ट कुठला आहे? प्रोडक्ट बॅकलॉग. तो आपण आत्ताच बघितलं प्रोडक्ट ओनर डिस्कस करत असताना. प्रोडक्ट बॅकलॉग कोण क्रिएट करायला, कोण मेंटेन करायला लागलाय? स्क्रम मास्टर. स्क्रम मास्टर कुठं करायला? सॉरी, प्रोडक्ट Product owner is responsible for creating and maintaining the product backlog. बरं फक्त क्रिएट आणि मेंटेनच नाही करायचं त्याला काय करायचं? परत प्रायोरिटाईज करायचंय. जसं की आपण इथं बघतोय देर आर लॉट्स ऑफ बग्स, लॉट ऑफ स्टोरीज, लॉट ऑफ टास्क वी कॅन सी हिअर. कशामध्ये? तुमच्या बॅकलॉग मध्ये दिसते तिथं. कॅन वी सी? येस. पण ह्या काय करावं लागतील? ह्या आपल्याला काय करावं लागतील? ज्या काही प्रोडक्ट आपण हा जो बॅकलॉग क्रिएट करायला लागलो तिथं जो काही बॅकलॉग इथं क्रिएट करतोय तर याला प्रायोरिटाईज करावं लागेल. म्हणजे कुठली स्टोरी पटकन घ्यायची, कुठलं आपल्याला नेक्स्ट स्प्रिंटमध्ये मूव्ह करायची, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? याला मूव्ह करावं लागेल नाही की नाही? प्रायोरिटाईज करावं लागेल की नाही? सपोज आता प्रायोरिटाईज कसं? म्हणजे ज्या लेस इम्पॉर्टंट असतील त्या टास्क आपण लास्टला ठेवू इकडं. पण ज्या जास्त फास्ट इम्पॉर्टंट आहेत त्या कुठं ठेवू? इथं वरती घ्याव्या लागतील आपल्याला. सो हे प्रायोरिटाईज करायचं काम कोण करायला लागलंय? अगेन हा प्रोडक्ट बॅकलॉग प्रायोरिटाईज करायचं काम कोण करतोय? तर प्रोडक्ट ओनरचंच काम आहे. सो ह्याच्यामध्ये काय करायला लागलो आपण? प्रायोरिटाईज द लिस्ट ऑफ फीचर्स प्रोडक्ट ओनर वॉन्ट्स टू बी डिलिव्हर. सो प्रोडक्ट ओनरला ज्या वाटतंय की ते आता इमिडिएटली आपल्याला डिलिव्हर करायचे तर तो प्रायोरिटाईज करतोय तो प्रोडक्ट ओनर प्रोडक्ट बॅकलॉगमध्ये. चेंजेबल अँड बिईंग इव्हॅल्युएटेड. जर काही रिक्वायरमेंट चेंज होत असतील तर त्या त्याचं पण इव्हॅल्युएशन करावं लागेल. एखादी रिक्वायरमेंट त्यानं आधी रिफाईन केली पण परत वाटलं की नाही त्याला कस्टमरनं सांगितलं की नाही ही चेंज कर, तर ते सुद्धा त्याला हे करावं लागेल प्रोडक्ट बॅकलॉगमध्ये जाऊन. सो चेंजेबल अँड बिईंग इव्हॅल्युएटेड, ज्या रिक्वायरमेंट चेंज होऊ शकतात त्या इव्हॅल्युएट करणं. पोटेन्शियल फीचर्स कुठले आहेत ते सगळे प्रोडक्ट बॅकलॉगमध्ये असायला पाहिजेत प्रोडक्टचे. हा प्रोडक्ट बॅकलॉग सगळ्या टीमसाठी पब्लिक, म्हणजे इट शुड बी पब्लिक अँड इझिली अवेलेबल. म्हणजे सगळ्या टीमसाठी तो इझिली कुणालाही ऍक्सेस करता आला पाहिजे, QA ला, डेव्हलपरला,
मोबाईल डेव्हलपरला, आर्किटेक्टला, ह्या सगळ्यांसाठी हा कसा असायला पाहिजे, पब्लिक अँड इझिली अवेलेबल. सो पीओ शुड मेंटेन द प्रोडक्ट बॅकलॉग. कोण मेंटेन करायला लागले, प्रोडक्ट ओनर. दिस इज हिज ऑर हर रिस्पॉन्सिबिलिटी. जो कोणी असेल, मग लेडीज असेल, जेंट्स असेल, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या पीओची, की प्रोडक्ट बॅकलॉग मेंटेन करणं. प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स इज अ युनिट ऑफ डिलिव्हरेबल वर्क. तर प्रोडक्ट बॅकलॉग काय आहे, तर प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स काय आहेत, जे तुम्ही वर्क डिलिव्हर करणार आहेत, तर ते त्याचं एक युनिट आहे, युनिट ऑफ डिलिव्हरेबल वर्क. इट कंटेन्स क्लिअर ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया. प्रत्येक प्रोडक्ट जे आयटम आहे, म्हणजे मग ती स्टोरी असेल, टास्क असेल, काय जे काय असेल, त्या प्रत्येक ह्याला ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया असायला पाहिजे. कंप्राइजेस फॉर ऑफ ऑर रेफरन्सेस टू द अदर आर्टिफॅक्ट. जर त्याचं काही रिलेशन असेल दुसऱ्या एखाद्या रिक्वायरमेंट सोबत, तर ते सुद्धा आपल्याला इथं रेफरन्स द्यावे लागतील. सच ॲज अ मॉकअप्स, मॉडेल, स्पेसिफिकेशन्स, इट मस्ट बी आणि प्रत्येक जो प्रोडक्ट बॅकलॉग आयटम असणार आहे त्याला साईज डिफाईन करावी लागेल. आता इथे बघा, तुम्हाला जर तुम्ही इथं बघितलं तर साईज काय डिफाईन केलेली दिसत नाही. तुम्हाला इथं दिसते का स्क्रीनवर? एका ह्याला दिसतंय बघा, इथं काय केलेलं, एस्टिमेशन किती दिलं याला, एस्टिमेशन किती दिलंय. हेच साईज म्हणजे काय, किती दिवस लागणार आहेत तुम्हाला तो डिलिव्हर करायला, अचीव्ह करायला. सो इथं किती दिलंय ओरिजिनल एस्टिमेट, 1 वीक. 1 वीक. सो म्हणजे तो हे सुद्धा आपल्याला इथं डिफाईन करावं लागतं. सो कुणाला, तर ते प्रोडक्ट ओनर टीम सोबत डिस्कस करणार आहे, तुमच्या डेव्हलपमेंट टीम सोबत, ज्याला ही टास्क आपल्याला असाइन करायची, आणि त्याच्यासोबत डिस्कस करूनच मग इथं आपल्याला डिसाईड करायचं की त्याला किती वेळ लागणार आहे. आता इथं 0 दिलेलं आहे, पण इथं आपल्याला डिफाईन करावं लागतं ऍक्च्युली. किती तुम्हाला लागणार आहे, 1 वीक लागणार आहे, 1 डे लागणार आहे, 2 आवर लागणार आहे, किती किती मंथ लागणार आहेत, किती. सो सगळं आपल्याला इथं काय करावं लागतं, इस्टिमेशन. तर हे सगळं कशामध्ये व्हायला लागलंय, तुमच्या प्रोडक्ट. दिस इज ऑल अबाउट बॅकलॉग मध्ये. प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये. आता इथं प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये हे जे आहे, हे इथं आपण बघायला लागलो, हे प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स, आणि त्याला इथं काय डिफाईन केलेली, इथं आयटम्स आणि साईज, म्हणजे किती टाइम लागणार आहे, ड्युरेशन लागणार आहे, इथे साईज मध्ये आपण डिफाईन करायला लागलो. तर प्रोडक्ट बॅकलॉग मध्ये काय असतं, तर तुमच्या रिक्वायरमेंट असतात, डिफेक्ट्स असतात, किंवा काही टेक्निकल टास्क असेल, टेक्निकल वर्क असेल ते असतं, काही नॉलेज ॲक्विजिशनची सेशन असतील तर ते असतं. हे सगळे कशाचे पार्ट आहेत तुमचे, पीबीआय म्हणजे प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स. मग फीचर्स म्हणजे रिक्वायरमेंट मध्येच काय, आयदर वी कॅन कॉल इट एज यूज केस ऑर युजर स्टोरी ऑर फ्री फ्रॉम टेक्स्ट, काय पण म्हणतो ते. सो या तिन्ही पैकी एक म्हणतो आपण. फीचर म्हणजे यूज केस, युजर स्टोरी ऑर फ्री फॉर्म टेक्स्ट. फ्री फॉर्म टेक्स्ट. सो बेसिकली इथं जे आपण आता बघायला लागलो, हे सगळे इथं जे दिसत आहेत हे सगळे प्रोडक्ट बॅकलॉग आयटम्स आहेत. मग तुम्हाला इथं बघा बग्स पण दिसायला लागलेत. कॅन वी सी, हे जे हा जो सिम्बॉल आहे, हा कशाचा आहे, बघ. बग. हे जे आहे हे टास्क आहे, हा जो सिम्बॉल आहे हा कशाचा आहे, टास्क. टास्क. आणि हा जो ग्रीन सिम्बॉल आहे हा आहे स्टोरीचा. कशाचा, रिक्वायरमेंट म्हणजे फीचर जे म्हणतो की नाही, यूज केस किंवा युजर स्टोरी. बघा इथं जर सपोज मी क्रिएट मध्ये गेलो, तर तुम्हाला इथं वर्क टाईप मध्ये दिसतंय, टास्क आहे, स्टोरी आहे, बग आहे, काही पिक आहे. तर हे सिम्बॉल दिसत आहे तिथे वेगळे. कॅन वी सी. सो हे क्रिएट करताना आपण मग कुठल्या प्रोजेक्टसाठी क्रिएट करायला लागलो, ते प्रोजेक्ट सिलेक्ट करणार, वर्क टाईप सिलेक्ट करणार, इथं स्टेटस सिलेक्ट करणार, त्यानंतर मग इथं समरी डिफाईन करणार, त्याची प्रायोरिटी डिफाईन करणार, त्यामध्ये इथं डिस्क्रिप्शनमध्ये ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया आपण डिफाईन करणार, हा कुणाला असाइन करायचा आहे तो डिफाईन करणार, ह्याला काही लेबल्स आपल्याला कशाच्या रिलेटेड असतील तर लेबल आपण डिफाईन करणार, त्याला कुठला रेफरन्स पॅरेंट कुठल्या स्टोरीला लिंक करायचं असेल तर इथं पॅरेंट मध्ये त्याचा रेफरन्स देणार. इस्टिमेशन म्हणजे साईज, म्हणजे इथं साईज, त्याला 1 वीक लागणार आहे, 2 वीक लागणार आहे, 1 डे लागणार आहे, काही आवर्स लागणार आहेत, काही मिनिट्स लागणार आहेत, ते सुद्धा आपण इथं डिफाईन करायला लागलो. कुठल्या स्प्रिंट मध्ये ऍड करायचं का बॅकलॉग मध्ये ऍड करायचं हे आपण इथं स्प्रिंट मध्ये डिसाईड करणार आहेत. ज्यानं क्रिएट केलेलं आहे तो असणार आहे इथं रिपोर्टर. तुम्हाला काही अटॅच करायचं असेल, काही इथं स्क्रीनशॉट, काही एखादं डॉक्युमेंट, ते तुम्ही इथं अटॅच करू शकतात. आणि
क्रिएट म्हणलं की ती काय होणार आहे, जे काही तुम्ही रिक्वायरमेंट क्रिएट करायला लागलात, बग क्रिएट करायला लागलात, तर हे या वेळेनं जिरामध्ये इथं क्रिएट होणार. सो हे हा आहे तुमचा काय प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स. काय ते प्रोडक्ट बॅकलॉग ॲटम्स. सो प्रत्येक प्रोडक्ट बॅकलॉग ॲटमला साईज इथे डिफाईन करावी लागते. मग त्याच्यामध्ये सगळेच असणार आहेत, फीचर्स असणार आहेत, डिफेक्ट्स असणार आहेत, काही टेक्निकल वर्क असाइन केलेलं असेल तुमच्या, काही POCs असतील तर ते सुद्धा असतील इथं, किंवा काही नॉलेज ॲक्विजिशन म्हणजे काही सेशन असतील तुमचे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुमचा एफर्ट लागणारच आहे, टाइम लागणार आहे. सो यू आर गोइंग टू बी ॲड, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही इथं टास्क इथं क्रिएट करू शकता. सो दिस इज द फर्स्ट आर्टिफॅक्ट कॉल्ड प्रोडक्ट बॅकलॉग. सो मला सांगा ह्याच्यात काही आणखी डाऊट, डिफिकल्टी, काही कन्सर्न? हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का. इथं तुम्हाला असं ढिल्लं चालणार नाही, कारण इंटरव्ह्यू मध्ये ह्याच्यावर तुम्ही मॅन्युअलचा इंटरव्ह्यू द्या, ऑटोमेशनच्या द्या. तुम्ही जसं सपोज कन्सिडर करत असताल की नाही मला फक्त प्लेराइट जावा स्क्रिप्टवरच फोकस करायचंय, म्हणजे ऑटोमेशनवरच फोकस करायचं, ह्याचं काही एवढं नाही, तर तसं नाही. तुम्हाला ह्या डेली ऍक्टिव्हिटी तुमच्या, हे जे स्क्रम फ्रेमवर्क आहे ना, हे आपल्या डेली ऍक्टिव्हिटी, रोज तुम्हाला स्क्रम मिटिंगला फेस करावं लागणार आहे, राईट? तुम्ही कशातही काम करा, ऑटोमेशन मध्ये करा, मॅन्युअल मध्ये काम करा, डेली स्क्रम टीम तुम्हाला स्क्रम कॉलला अटेंड करावं लागणार आहे. येस ऑर नो? Yes. परत तुम्हाला ही जे बाकीच्या पण मीटिंग्स आहेत, कुठल्या बॅकलॉग रिफाईनमेंट असेल, स्प्रिंट प्लॅनिंग असेल, रेट्रोस्पेक्टिव्ह असेल, रिव्ह्यू असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर पिक्चर असलं पाहिजे की आपला रोल काय आहे, आपल्याला काय करायचंय, आपल्याला कोणी काय विचारलं तर आपण काय सांगायला पाहिजे किंवा काय आयडिया. सो हे त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, हे जे फ्रेमवर्क आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं मग बी फोकस, काहीही तुम्हाला कुठल्याही वर्डमध्ये कुठंही काही डाऊट असेल, असं मनात आणू नका की बाबा हे कसं विचारू, हे काय आहे, तर इमिडिएटली ऍक्ट व्हा. मनात असं काही तसंच दाबून धरून राहू द्या, कसं विचारू, विचारलं तर काय, कसं होईल काय, असं अजिबात डोक्यात ठेवू नका. व्हॉट एव्हर, कारण हे फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला थ्रू आउट, म्हणजे जोपर्यंत याला कुठलं आणखी कॉम्पिटिटर येणार नाही स्क्रमला, तोपर्यंत हे स्क्रमच फॉलो करावं लागणार आहे. प्रत्येक कंपनीमध्ये हेच फॉलो होतं. मॅक्झिमम तुम्हाला स्क्रम फ्रेमवर्कच, ॲजाईल मेथोडॉलॉजी आणि स्क्रम फ्रेमवर्कच बघायला भेटेल तुम्हाला. येस, काही डाऊट इथपर्यंत, हे आर्टिफॅक्ट पर्यंत प्रोडक्ट बॅकलॉगच्या? नाही सर. सो टुमॉरो वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग द स्प्रिंट बॅकलॉग. काय बघू, आपल्याला 2 आर्टिफॅक्ट बघायचे, स्प्रिंट बॅकलॉग आणि इन्क्रीमेंट. हे सिम्पल आहेत. त्यानंतर आपण काय करणार आहेत, स्टार्ट करणार आहेत डिस्कस करायला मीटिंग्स. मग इव्हेंट्स, मीटिंग्स किंवा सेरेमनी म्हणतो. सो मग ह्या 5 ज्या मीटिंग आहेत, स्प्रिंट प्लॅनिंग आहे, डेली स्टँडअप कॉल आहे, रिव्ह्यू आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह आहे, बॅकलॉग रिफाईनमेंट आहे, तर त्या मीटिंग्स मध्ये आपला काय रोल आहे किंवा काय त्या मीटिंगमध्ये काय होतं काय नाही. सो वी आर गोइंग टू बी डिस्कस each and everything as a part of ceremonies and meetings here. Okay? ओके सर. Clear?